नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरेट दीप्तीच्या आजच्या नव्या आणि खास भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच्या धावपळीत या शहराच्या आधुनिक चमकमध्ये एक गोष्ट दडलेली आहे, ती म्हणजे ठाण्याचा अलौकिक इतिहास आणि अध्यात्म. तर आज आपण ठाण्यातील अशा काही ऐतिहासिक मंदिरांना भेट देणार आहोत जिथे तुम्हाला शांतता, भक्ती आणि जुन्या आठवणींचा अनुभव घेता येईल. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या ठिकाणाकडे वळूया. मंडळी, तुम्हाला आता तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला जाण्याची काही गरज नाही, कारण कृष्णशेतून साकारलेलं प्रति तुळजापूर मंदिर हे आपल्या ठाण्यात आहे. महाराष्ट्र शास्त्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजेश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता आदिशक्ती आहे तुळजाभवानी. देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या शक्तिपीठांचं एक रूप ठाण्यातील पाचपाकाडीमध्ये उभं राहिलं आहे. हजारो टन काळा पाषाणाचा वापर करून हे मंदिर बनवलं गेलं आहे. 33 फुटाचा कलश, 26 स्तंभ, 20 गजमुख, हवनकुंड आणि 108 दिव्यांची दीपमाळ. हे सगळं बघून मन अगदी शांत होतं. धोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत पाषाण व्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभं केलं आहे. आई तुळजाभवानी देवीचे कृष्णशिळेतून साकारलेले हे मंदिर भक्तिमय वातावरणाची अनुभूती देते. आणि मंडळी, एक महत्वाची गोष्ट, या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा हा नुकताच 30 एप्रिल 2025ला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पार पडला. तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. आईचं दर्शन घेऊन आत्ता आपण चाललो आहोत अगदी मंदिराच्या जवळच असलेल्या एका शांत कोपऱ्यात. तुम्हाला जर का मांजरं आवडत असेल तर ठाण्यातील पाचपाकाडीमधील कसराई तलाव या ठिकाणाला तुम्ही भेट नक्कीच दिली पाहिजे. इथे इतकी सारी मांजरं आहेत, तुम्ही जर माझ्यासारखे कॅट लवर असाल तर त्यांना बघून तुमचा दिवस आनंदित होईल. तसंच या तलावाच्या बाजूला श्री गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर देखील आहे. या तलावाच्या काठी बसून तुम्ही तुमचा थोडा मी टाइम एन्जॉय करू शकता. जर पुढच्या वेळेस तुम्ही पाचपाकाडीत आलात तर तुळजाभवानी मंदिर आणि कचराळी तलावाला नक्की भेट द्या. आत्ता आपण चाललो आहोत आपल्या आजच्या शेवटच्या आणि सर्वात ऐतिहासिक ठिकाणी. चला तर मग या ठिकाणी जाऊया. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत ठाण्याच्या गजबजलेल्या खोपट परिसरातील गर्दीपासून दूर एका शांत कोपऱ्यात सिद्धेश्वर तलावाच्या इथे. या तलावाच्या बाजूला असलेलं श्री सिद्धेश्वर राम मंदिर म्हणजे जणू एक शांततेचं नंदनवन. पण या शांततेत दडला आहे ठाण्याचा म्हणजेच पूर्वीच्या श्रीस्थानकाचा एक अलौकिक इतिहास. मंडळी, ही आहे ब्रह्मदेवाची भव्य शिलाहारकालीन मूर्ती. या मूर्तीवर सर्वत्र अप्रतिम नक्षीकाम आहे. बाजूला सावित्री आणि सरस्वती आहे. तसंच ब्रह्माचं वाहन असलेलं हंस देखील इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला ब्रह्मदेवाचं चौथं मुख देखील बघायला मिळतं. 1990च्या दशकात ही मूर्ती या सिद्धेश्वर तलावातून बाहेर काढण्यात आली होती. पुरातत्व विभाग ही मूर्ती घेऊन जाणार होता, पण एका व्यक्तीमुळे ठाण्याचा हा मौल्यवान वारसा आपल्या शहरात जपला गेला, ते म्हणजे दिघे साहेब. त्यांनी त्यावेळी ठामपणे सांगितलं की ठाण्याचा इतिहास मी ठाण्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. त्यामुळे ही ऐतिहासिक मूर्ती आजही आपल्याला ठाण्यात बघायला मिळते. इथे मंदिराच्या आवारातली जुनी दाट झाडं तुम्हाला एक छान गारवा देतात. तुम्ही जेव्हा इथल्या मंदिराच्या परिसरात याल तेव्हा तुम्हाला खरंच जाणवेल की आपण इतिहासाच्या किती जवळ आहोत. तर या अलौकिक इतिहास असणाऱ्या सिद्धेश्वर राम मंदिराला नक्की भेट द्या. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही ठाण्याच्या अलौकिक इतिहासाची, भक्तीची आणि शांततेची ही सफर? एकाच दिवसात आपण तुळजाभवानी मंदिर, मांजरांनी भरलेलं कचराई तलाव आणि ब्रह्मदेवाच्या इतिहासाचं प्रतीक असलेलं सिद्धेश्वर मंदिर पाहिलं. तुम्हाला या 3 ठिकाणांपैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडले कमेंटमधून नक्की कळवा.
आणि माझ्याकडून काही माहिती सांगायची राहिली असेल तर ती देखील कमेंटमधून नक्की सांगा. मला आणि इतर प्रेक्षकांना वाचायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एक्सप्लोर विथ दीप्तीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुन्हा काहीतरी नवीन एक्सप्लोर करताना. तोपर्यंत काळजी घ्या.